हॅलो फ्रेंड, आपलं शोभास किचनमध्ये सर्वांचं स्वागत. सर्वांना नमस्कार. आज बनवते मी अंड्याची भुर्जी. आता ही चार कांदे आपण कापून घेऊया. आपलं कांदा आता कापून झाले. आपण आता हे तेल तापाय ठेवले. तोपर्यंत मी आता अंडी फोडून घेते. तेल तापले. आता आपण याच्यात थोडीशी जिरं टाकायचं, जास्त टाकायचंच नाही आहे. आपल्याला जिरे पावडर घालायची, थोडीशी मोहरी घालून घेतली आणि हे कांदा आता आपण याच्यात फक्त 1-2 मिरच्या हिरव्या टाकून घेतल्या. कांदा टाकू आपण परतायला. 4 कांदे टाकले मी. आता कांदा परतेपर्यंत आपण हे जरा चमच्याने फेटून घेऊ. कांदा परततोय आपण. ते कांदा परतायसाठी त्याच्यात आता थोडंसं आपण मीठ टाकू, म्हणजे कांदा लवकर परतते जाईल. थोडंसं टाकले. आता त्याच्यामध्ये मी आलं लसूण हे पण परतायला टाकून घेते. आणि तोपर्यंत मी हे आता टोमॅटो कापून घेते त्याच्यात वरतून टाकायला. कांदा परतेपर्यंत टोमॅटो कापून घेऊ. कांदा चांगला परततोय. त्याच्यात आपण थोडंसं हिंग, जिरीची पावडर, धना पावडर हे आपण मिक्स करून घेऊ. आता हे चांगलं परतेपर्यंत मंद गॅसवर आता चांगलं परतून घेऊ. नंतर शेवटी आपल्याला मिरची पावडर टाकायची. हे कांदा आता आपलं चांगला परतत आलेला आहे. आता याच्यात मी टोमॅटो घालून घेते. आता याच्यामध्ये आपण हळद घालू, मिरची पावडर घालून घेऊ. तिखट ज्याच्या त्याच्या आवडीप्रमाणे घाला. हे चांगलं मिक्स करून घेऊ. थोडीशी आपण कोथिंबीर घालून घेऊ. आता हे चांगलं परतून झालेलं आहे. आपण हे मिक्स केलेलं अंडं फेटून घेतलेलं हे याच्यात घालून घेऊ. आता आपण हे चांगलं आता आपण मिक्स करून घेऊ. आता पूर्ण सुकी होईपर्यंत आपण हे चांगलं परतून घेऊ. चटणी याला चटणी म्हणतात. कोणी कोणी अंड्याची, कोणी कोणी भुर्जी बोलतं. अजून कोण काय बोलत असेल तर ते काय मला माहीत नाही. आता हे चांगलं परतून घेऊ आपण. आता हे सुकी होत चालली पूर्ण. 2 मिनिटात आता हे सुकी होईल. पूर्ण आता आपली चटणी तयार आहे.
आपली भुर्जी आता तयार आहे. आता मी ताटात घेऊन ताट वाढून घेते. आता ही आपली भुर्जी तयार आहे. लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय. थँक्यू.